जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा स्कीम काढल्या जातात आणि लोकांना येडं बनवलं जातं. गेल्या वेळी काढलेलं लाडकी बहीण योजना, आता नवीन योजना काढते लाडक्या बहिणींसाठी लखपती दीदी योजना. हा दुसरा फोटो एक मी तुमच्यासमोर शेअर करतो. ह्याच्यात तुम्ही स्पष्टपणे दिसतंय चायनामध्ये ना हे हॉस्पिटल बनलं आहे आणि हे हॉस्पिटल जे आहे त्याचं बजेट बघा 3,000 करोड. आणि दुसरी गोष्ट, जो आपला महाराष्ट्राचा लाडकी बहीण योजनाचा बजेट होता तो 46,000 करोड. म्हणजे ह्यांना फक्त इलेक्शनसाठी, वोटसाठी काही पण स्कीम काढणार, 1-2 महिने चालवणार, आपलं वोट मागणार, नंतर 5 वर्ष लोक भोगतणार. जे पण वोट करतात ना, विचार करून वोट करा, कारण की तुमचं एक वोट खूप महत्त्वाचं आहे, त्याची किंमत खूप जास्त आहे. काही पैशांसाठी किंवा काही याच्यासाठी काही करू नका. आणि हा जो महाराष्ट्र सरकार जो पैसा वाटते तो कोणाचा पैसा आहे? पब्लिकच्या टॅक्सचा पैसा आहे. त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. तुम्ही जॉब करू शकता, बिझनेस करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त हे असं कम्फर्टमध्ये टाकतात की तुमच्याला ही योजना ती योजना. आणि काय झालं शेवटी, काय झालं, ज्यांना पण ही योजना भेटली येडं बनवलं लोकांना. लोक येडी बनली अक्षरशः. आज आपण बघा 2025 संपत आलं. 2025च्या ह्या अशा जगात जगतोय जिकडे कितीतरी देश खूप पुढे निघून गेलेत. म्हणजे आपण त्यांच्या कंपॅरिझनला 100-200 वर्ष मागे आहेत. का? त्याचं कारण हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आपलं मत विकतो ना, त्याच्यामुळे आपल्याला आपण चुकीचे लीडर निवडून देतो आणि ते आपल्याला छोट्या अशा, म्हणजे ते आपल्याला कधी मोठे होऊन देणार नाही. विचार करा वोट करताना काय गरज आहे महाराष्ट्राला ते विचारा, प्रश्न विचारा. जे पण वोट तुम्हाला मागा येतील ना त्यांना विचारा की आम्हाला हे आहे, जी गरज आहे आमच्या शहरात, आमच्या राष्ट्रात ह्या गोष्टीची गरज आहे, त्या सगळ्यावर लक्ष द्या. काही हजारांसाठी, काही पैशांसाठी वोट विकू नका, नाहीतर आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत देश कधीच पुढे जाणार नाही.